नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. आता बातमी आहे ओल्या दुष्काळावरनं राज्यामध्ये जोरदार राजकारण पेटलेलं आहे. मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. मात्र विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचं त्यांचं पत्र सोशल मीडियावरनं ट्विट केलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं 16 ऑक्टोबर 2020 रोजी लिहिलेलं पत्र ट्विट केलंय. त्या पत्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पत्राचा हवाला देत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला लागू नये आणि भरीव मदत टाळता यावी यासाठी सरकार पळवाटा शोधत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आता काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ओला दुष्काळ हा कुठल्याही शासकीय याच्यामध्ये उल्लेखच नाही. हो, मग तुम्ही विरोधी पक्षनेते असताना हाच उल्लेख करून पत्र लिहिला होता मुख्यमंत्र्यांना. मग त्यावेळेस विरोधक म्हणून तुमची भूमिका ओला दुष्काळ जाहीर करायची हे कशी होती? तर यावरून हे सरकार पळवाटा शोधतंय, देण्याची नियत नाही. विजय वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरले. त्यांनीही 5 वर्षांपूर्वीच्या पत्राचा हवाला देत नेमकं काय बदललं असा प्रश्न उपस्थित केला. हे बाकीचं सगळं पत्र आहे. आता त्यातल्या शेवटच्या ज्या 2-3 ओळी आहेत, 2च, की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती. आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस. नाही, गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही. पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे. आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका. विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातील ओला दुष्काळ शब्दावरून विरोधकांनी कोंडी केल्यामुळे भाजपाचे नेते मैदानात उतरले. कुठल्या तरी 5 वर्षापूर्वीच्या पत्रातला एखादा शब्द काढायचा आणि तोच शब्द त्याचाच आपला भोंगा पिटायचा. एक भोंगा तर त्यांनी महाराष्ट्राला दिलाच आहे रोज सकाळचा. आता ते स्वतः सुद्धा भोंगा होणार आहेत का? आणि त्यामुळे अशा शब्दांचा खेळ करणं, मुद्द्यावर बोला. सत्ताधारी आणि विरोधक ओला दुष्काळ या शब्दावरून राजकारण करतायत. मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष या राजकारणाकडे नसून मदतीकडे लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारात आवक घटल्यामुळे झेंडूच्या दरानं 100 ओलांडली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांच्या फुलांच्या शेतीलाही मोठा फटका बसलाय. त्यामुळे दादर फुल मार्केटमध्ये फुलांची आवक घटून झेंडूच्या दरानं सीमोल्लंघन करत किलोमागे थेट 300 रुपयाचा विक्रमी दर गाठलाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा सीमोल्लंघनाचा उत्साह पार पडला आणि देवीच्या माहेरहून नगरहून देवीला 108 साड्या गुंडाळत देवीभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी आईच्या पालखीवर गुलाल आणि कुंकुवाची उधळण करण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. देवीची पालखी ठेवण्याच्या पिंपळाकट्टा बाजूला थांबण्यावरनं वाद झाल्यामुळे पोलिसांनी हटकल्यामुळे हा वाद झाल्याचं समजतंय. पंढरपुरात शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीनं खंडेनवमी निमित्तानं शस्त्रांचं पूजन करण्यात आलं. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते आणि हभप भक्तराज महाराज कांचिवणीकर यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन कार्यक्रम संपन्न झाला. ब्रह्मोत्सवाचा शेवटचा दिवस असल्यामुळे रथोत्सव आणि अश्ववाहन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रासोबतच विविध राज्यातील कलांचं सादरीकरण करण्यात आलं. आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात नवरात्रीच्या कालावधीत ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. या ब्रह्मोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिर आणि परिसर विद्युत रोषणाईनं नटलाय.
गोंदिया शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात विजयादशमी उत्सवासाठी तयारी करण्यात आली असून विदर्भातील सर्वात मोठा 101 फुटांचा रावण तयार करण्यात आलाय. सोबतच 71 फुटांचा मेघनाद देखील तयार करण्यात आलाय. बारामतीमध्ये श्री खंडोबा मंदिर गडकोटाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दसऱ्यानिमित्तानं हे मंदिर सजवण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धान पिकाला फटका बसलाय. शेतात असलेले बहुतांश पीक कापणीला योग्य अवस्थेत आलेलं आहे. अशातच पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 1.5 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील 100% पंचनामे पूर्ण होतील अशी खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जून ते सप्टेंबर असा 4 महिन्यांचा पाऊस काळ अधिकृतरित्या संपलेला आहे. या 4 महिन्यांच्या काळात जिल्ह्यामध्ये सरासरी 862 मिलीमीटर पावसाची नोंद होत असून प्रत्यक्षात 98.7% पाऊस पडलाय. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात अर्थात 122.5% पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% पाऊस कमी झालाय. राज्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसार सरासरी 1004 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 4 महिन्यामध्ये 1091 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या हे प्रमाण 108% आहे. तर गतवर्षीच्या सप्टेंबरपेक्षा यंदा 48% जास्त पाऊस पडलाय. तर सर्वाधिक नोंद ही छत्रपती संभाजीनगरात झाली आहे. विदर्भात येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईच्या वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. 1 ऑक्टोबरला घेतलेल्या नोंदीनुसार 7ही धरणांमध्ये 14,28,549 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे हा साठा 359 दिवस पुरेल असा दावा पालिकेनं केलाय. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रोनं आपल्या सेवा वेळेमध्ये वाढ तसंच प्रवास भाड्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. आज मेट्रो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवासी सेवा देणार आहे अशी माहिती महामेट्रो प्रशासनानं दिली आहे. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे मागील 4 महिन्यांपासून मेट्रोचे प्रवासी सातत्यानं वाढत आहेत. जूनमध्ये 52 लाख, जुलै महिन्यामध्ये 59 लाख आणि ऑगस्टमध्ये 69 लाख आणि सप्टेंबर महिन्यात 75,92,000पेक्षा जास्त नागरिकांनी मेट्रोनं प्रवास केला. राज्यातील 86,000 वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी आणि 42,000 कंत्राटी कामगार वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात 9 ऑक्टोबर रोजी संपावरती जाणार आहेत. बोरिवली आरटीओ विनापरवाना तसंच नियमांचं उल्लंघन करून धावणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि रिक्षांवरती कारवाई केली जाणार आहे. बुधवारी दिवसभरात 26 वाहन चालकांवरती कारवाई करून 54,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. पावसाच्या 4 महिन्यांनंतर महापालिकेकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात होतीये. पश्चिम उपनगरातील झोन 4 मधील आणि शहर विभागातील झोन 2 मधील अर्धवट असलेल्या 574 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण करण्यावरती सध्या भर आहे. मंत्रालयातील विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्त होणाऱ्या सल्लागारांच्या नियुक्ती आणि मानधनाबाबत आयटी विभागाला कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता सर्व विभागांना नियुक्त सल्लागारांची माहिती अनिवार्यपणे आयटी विभागाला सादर करावी लागणार आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा देत शिक्षण विभागानं 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भातील वेळापत्रक 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालकांनी दिली. येत्या 4 ऑक्टोबरला 5,187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार आहेत. तसंच एमपीएससीद्वारे निवड झालेल्या 5,122 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जातील. या माध्यमातून ऐतिहासिक एकाच दिवशी तब्बल 10,309 उमेदवार शासकीय नोकरीमध्ये दाखल होणार आहेत. कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना केंद्र सरकारनं महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सुमारे 49.19 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल तर 68.72 लाख निवृत्ती वेतनधारकांना महागाई दिलासा 3% वाढवण्यात आलाय. राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीची दिवाळीतील 10% भाडेवाढ रद्द करण्यात येते अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दरवाढ केल्याचं
दरवाढ रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकन सरकारचं शटडाऊन आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत मोठी उसळी निर्माण झाली आहे. सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी वाढ झाल्यामुळे ते प्रति 10 ग्रॅम म्हणजे 1,21,000 पोहोचले, तर चांदी प्रति किलो 1,50,500 रुपयांवरती पोहोचली आहे. मद्य विक्री वगळता राज्यातील इतर सर्व दुकानं 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. दुकानं उघडी ठेवण्याबाबतच्या आधीच असलेल्या या नियमाबाबत स्पष्टता आणणारं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलंय. मुंबईत 2025च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये 1,11,939 पेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली. त्यामुळे या कालावधीत राज्याच्या महसूल खात्यात 11,141 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. मालमत्ता नोंदणीमध्ये याच कालावधीत 6% वार्षिक वाढ नोंदवली गेली, तर महसूल 26% वाढलाय. सरलेल्या सप्टेंबरमध्ये मुंबईत 12,070 मालमत्तांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी 1,292 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. या मालमत्तांमध्ये 80% प्रमाण निवासी मालमत्तांचं तर 20% प्रमाण व्यावसायिक आणि कार्यालयीन मालमत्तांचं आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावरील रिमॉडेलिंगसाठी 24 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 11 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू होईल. या काळात मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीमधील 20% योजनेतील नवी मुंबईतील घरांवरती अर्जदारांच्या उड्या पडल्या आहेत. सानपाडा डीपीव्हीजी व्हेंचर्स इथल्या अत्यल्प उत्पन्न गटाच्या 2 घरांसाठी 6,156 अर्ज तर इथल्याच अल्प उत्पन्न गटाच्या 17 घरांसाठी 18,227 अर्ज आलेत. बहुप्रतीक्षित मुंबई सोलापूर विमानसेवा ही येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या विमानतळावरून होणार आहे, अशी माहिती संबंधित विमानसेवा कंपनीच्या वतीनं देण्यात आली आहे. परंतु सोलापूर ते बेंगळुरू विमानसेवा कधी सुरू होणार याची अजून प्रतीक्षाच आहे. अस्मानी संकटामुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत घटली आहे. घटस्थापनेपासून गेल्या 9 दिवसात 15,94,490 भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतलं. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 5 लाखांनी ही संख्या घटली आहे. नवरात्रोत्सवाची सांगता मिरवणूक आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं सोलापूर शहरामध्ये विविध मंडळांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. लेझिम ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुका काढल्या जातील. मिरवणुकांमध्ये डीजेवरती मात्र निर्बंध घालण्यात आलेत. मागील 400 वर्षांची अनोखी परंपरा सातारा जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नागझरी इथल्या सिद्धनाथ यात्रेनिमित्तानं अबाधित ठेवण्यात आली आहे. सिद्धनाथाच्या यात्रेसाठी भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत जयघोष करण्यात आला. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली. कारमधून आलेल्या दोघांनी कोयत्यानं वार करत हल्ला केल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना थायलंडमधल्या फुकेत इथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित कुटुंबीय सहलीसाठी जाण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या लुकआउट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी दोघांनी न्यायालयात केली होती. लोकप्रिय गायक जुबिन गर्गच्या गेल्या महिन्यात सिंगापूरमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी त्याचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि कार्यक्रमाचा मुख्य आयोजक श्याम कारू महंत यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या या घटनेमध्ये दोघांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याबद्दल गुन्हा दाखल झालाय. भिवंडी तालुक्यातील मानकोलीमध्ये वह्या बनवणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या या दुर्घटनेमध्ये गोदामातील लाखो रुपये किमतीचा वह्यांसोबतच कागदपुठ्ठा असा कच्चा माल जळून खाक झालाय. सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात अज्ञातानं जाळपोळ केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण लागू करण्याच्या घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पोलिसांची रेकी करणाऱ्या माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. सैनू मट्टामी हा भामरागड तालुक्यात पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त अभियान सुरू असताना जंगलात सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. बीडच्या कपिल धारवाडी गावात जमिनीला भेगा पडल्या आहेत तर भिंतीला तडे गेले असून रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
रायगडच्या कर्जत बाजारात ट्रॅफिक पोलिसांचा ढिसाळ कारभार दिसून आला. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्याऐवजी ट्रॅफिक पोलीस वाहनाचा फोटो काढण्यात दंग असल्याचं दिसून आलं. जळगाव जिल्ह्यात केळीला योग्य दर नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. केळीला 500 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. यातून खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते. मावळमध्ये झेंडूच्या फुलांच्या दरात घसरण झाली आहे. 200 रुपये प्रति किलो दर घसरून 100 रुपयांवरती आलेत. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. नवेगाव नागझिरा जंगल सफारीला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. कोका गेट सोबतच चोरकमारा आणि पिटेझरी गेट उघडल्यामुळे पर्यटकांची पावलं नवेगाव नागझिराकडे वळू लागली आहेत. ऊस कारखान्यातून निघणाऱ्या स्पेंटवॉशमधनं सीएनजी बनवणारा कोपरगाव इथला कोल्हे सहकारी साखर कारखाना देशातला पहिला कारखाना ठरणार आहे. सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. लातूरमध्ये धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. तातडीनं एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलनाचे ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 7 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडल्यामुळे तातडीनं काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बीडच्या कपिल धारवाडी गावात जमिनीला भेगा पडल्या तर भिंतीला तडे गेले असून रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. रायगडच्या कर्जत बाजारात ट्रॅफिक पोलिसांचा ढिसाळ कारभार दिसून आला. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्याऐवजी ट्रॅफिक पोलीस वाहनाचा फोटो काढण्यात दंग असल्याचं दिसून आलं. जळगाव जिल्ह्यात केळीला योग्य दर नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. केळीला 500 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. यातून खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चा काढला. शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले. जालन्यात धनगर समाजानं चक्काजाम आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान मोठ्या संख्येनं धनगर समाजाचे नागरिक उपस्थित होते.